खरं पाहता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरमध्ये गेल्या 5 वर्षापासून आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहे आणि मागील 5 वर्षाचा जर अनुभव आपण विचारात घेतला तर दरवर्षी आंबा महोत्सवाचा जो प्रतिसाद आहे ग्राहकांचा तो वाढत चाललेला दिसून येतोय। आता 3 दिवसात आज चौथा दिवस आहे। मागील 3 दिवसाचा जर अनुभव आपण पाहिला तर जवळजवळ 22 लाखाची विक्री शेतकऱ्यांच्या आंब्याची इथं झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांचा प्रचंड असा प्रतिसाद ह्या आंबा महोत्सवात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर ह्या आंब्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात जाती आहेत। जवळजवळ आपण आता 47 वेगवेगळ्या आंब्याच्या जाती या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याचं एक वेगळं दालन आपण तयार केलं आहे की जेणेकरून ग्राहकांना ह्या आंब्याच्या जाती माहिती व्हाव्यात। या 47 जातीपैकी जर आपण पाहिलं तर ग्राहकांना हापूस, केशर, पायरी, तोतापुरी ह्या 4-5 व्हरायटी फक्त माहिती असतात, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर 47 जाती आपण या दालनामध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना ते आंबा कसा असतोय, त्याचे सीझन कुठला असतोय आणि ते कुठं उपलब्ध होतात याबाबतची सगळी माहिती ग्राहकांना मिळते। आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे आमचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत, सरव्यवस्थापक विनायक कोकरे साहेब आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यात या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करतोय। आता कालच नागपूरमध्ये आंबा महोत्सव संपलेला आहे। उद्यापासून आपण संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला आंबा महोत्सव घेतोय, नाशिकमध्ये आंबा महोत्सव घेतोय, पुण्यामध्ये आंबा महोत्सव सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथला जो प्रतिसाद आहे कोल्हापूरचा हा विचारात घेऊन आपल्या कोल्हापूर विभागातीलच शेजारचा जो जिल्हा आहे सांगली या ठिकाणी आपण कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचं आयोजन शुक्रवार, शनिवार, रविवार असं 3 दिवसाचं करतोय। त्यामध्ये काही स्थानिक शेतकरी आहे त्यांनीसुद्धा आपल्याकडे विचारणा केली जेणेकरून सांगली जिल्ह्यामध्ये जे काही आंब्याच्या जाती तयार होतात त्यांनासुद्धा विक्रीला एक नवं दालन उपलब्ध होतं आहे। त्याचबरोबर आपण तिथं डिस्प्लेसुद्धा करणार आहोत। सर्वसाधारणपणे आपल्याला आंब्याच्या जाती किती माहिती असतात तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आपल्याला आंब्याच्या जाती माहिती असतात। मात्र आंब्यामध्ये जवळपास 47 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत आणि त्याचं दालन आहे ते कोल्हापूरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कृषी आणि पणन विभागाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आंबा महोत्सव सुरू आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत ते त्याचे प्रदर्शन देखील भरवलेलं आहे। हा जो आंबा आहे तो अतिशय सगळ्यात लहान म्हणजे दूध पेढा हा आंब्याची जात आहे आणि सगळ्यात लहान हा आंबा आहे। मात्र तो गोड त्याचा आहे, तो गोडवा प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा जर बघितला तर हा वनराज जातीचा आंबा आहे। अतिशय मोठा हा आंबा आहे, साधारण 1 ते 1.5 किलो ह्या आंब्याचं वजन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत ते या संपूर्ण महोत्सवामध्ये पाहायला मिळतात। या महोत्सवामध्ये विक्री आहे ती देखील आहे आणि याची 2 ते 3 दिवसातली जी उलाढाल आपण जर बघितले तर 30 लाखांच्या वर ही उलाढाल झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचा हा महोत्सव आहे हे आपल्या लक्षात येतं, कारण शेतकरी थेट या ठिकाणी आपला माल आहे तो घेऊन येतात आणि ग्राहक आहे ते उपलब्ध करून दिलं जातं। हे आमलेट नावाचा हा एक जात आहे आंब्याची आणि ही देखील किती 1.5 ते 2 किलो हा आंबा होत असतो मोठा। त्यामुळं जे आत्तापर्यंत आपण पाहिलेले नाहीत, कधीही आपण ते खाल्लेले नाहीत किंवा आपण हापूस किंवा इतर 4-5 जातीच फक्त आंब्याच्या आपल्याला माहिती असतात, मात्र 47 प्रकारच्या जाती या आंब्यामध्ये आहेत आणि त्याचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते। आणखी एक दिवस हे महोत्सव आहे तो असणार आहे। त्यामुळं ज्यांनी शेतकऱ्यांच्याकडून अजूनही आंबा घेतलेला नसेल, ओरिजिनल तुम्हाला जर आंब्याची चव चाकायची असेल तर या महोत्सवामध्ये येऊन आपण सहभागी व्हावं आणि इथला आंबा आहे तो घेऊन जावा, कारण आपण दिलेले पैसे हे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।